हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 2 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर आपल्याला डिस्कशनचं स्वरूप माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. या डिस्कशनमध्ये एक्झॅक्टली आपण काय करत असतोय तर पहिल्यांदा एरुटेल डिस्कस करत असतोय. जे पण काही सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाचे एरुटेल्स असतात ते डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती काही महत्त्वाचे एरुटेल सारखेच मुद्दे डिस्कस केलेले असतात. जर त्यांचं सिलेबसच्या दृष्टीतून काही महत्त्वाचं असेल तर आपण ते डिस्कस करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती असंच सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं असेल तर ते डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. अशा पद्धतीचं टोटल डिस्कशन जे आहे ते डेली बेसिसवरती आपलं असतं. त्याचबरोबर 2 तासाचा मेंटरशिप जी आहे ती सुरू झालेली आहे. याच्यामध्ये 1 to 1 विद्यार्थ्यांना मी गाईड करतोय. 2 तास त्याचा टाइम फ्रेम आहे आणि त्याची विशेष करून त्याचा उद्देश काय आहे तर त्याचा उद्देश हाच आहे की जे विद्यार्थी 2 ते 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत पण स्कोर येत नाहीये, मग कॉन्फिडन्स डिक्लाइन होत चाललेलं आहे, प्रिपरेशन कुठंतरी चुकलेलं आहे असं वाटतंय पण समजत नाहीये की कुठं करेक्ट करणं गरजेचं आहे. ह्या प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी खास तो प्रोग्राम आहे, मेंटरशिप आहे. यांना खरं तर डेडिकेटेड ती मेंटरशिप आहे. जेणेकरून त्यांचं प्रिपरेशन जे आहे, ते प्रिपरेशन करेक्ट व्हावं आणि नेमकं मग लूप होल कुठं आहेत, कुठं चुकते प्रिपरेशन हे सगळं त्या 2 तासामध्ये फिक्स करायचा प्रयत्न मग करतोय. आणि ऑब्व्हियसली त्याची फीज आहे ₹1999 एवढी त्याची फीज आहे. जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल, या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसत असाल, तर तुमच्यासाठी ती मेंटरशिप आहे. या कॅटेगरीच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही मेंटरशिप नाहीये. त्यामुळे जर वाटतंय तुम्हाला की या कॅटेगरीमध्ये आपण बसतोय, तर त्या विद्यार्थ्यांनी गरज वाटत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला Google फॉर्मची लिंक दिली. तो फॉर्म भरून या कोर्ससाठी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. असो आपण डिस्कशनला सुरुवात करूया. आणि जर आपण पहिलं एरुटेल आजच्या द हिंदूमध्ये बघितलं, तर ते सरळ-सरळ आपल्याला बजेटवरती असलेलं या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि आजचा टोटल द हिंदू बघितला, तर ती टोटल द हिंदू आपण असं म्हणू शकतोय, की टोटली डेडिकेटेड टू बजेट आहे. बजेटमध्ये काय-काय आता हे एरुटेल बघा बजेटवरतीच आहे. याच्या पुढचे जर एरुटेल बघितलं, हे एरुटेल बजेटवरतीच आहे. त्यानंतर इथं पण बजेटवरती डिस्कशन केलं गेलंय. बाकी छोटे-छोटे काय लेख आलेले आहेत, ते सुद्धा बजेटवरतीच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती परत बजेटवरतीच या ठिकाणी बघायला मिळते, की अर्बन इंडियासाठी बजेटमध्ये काय-काय दिलेलं आहे वगैरे. मग हे समजावून घेत असताना आपल्याला पहिल्यांदा बजेट समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग सुरुवात बजेट म्हटलं, की आपण सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे, की बजेट ही कॉन्सेप्ट समजावून घेत असताना आणि त्यापासून मग सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग आजच्या द हिंदूमध्ये युजुअली आपण पहिल्यांदा एरुटेल डिस्कस करत असतोय. पण आजच्या द हिंदूमध्ये पहिल्यांदा आपण बजेटच्या रिलेटेड जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते पहिल्यांदा डिस्कस करूया. म्हणजे व्यवस्थित आपल्याला बजेट व्यवस्थितरित्या त्याचे काही मेजर्स पॉइंट्स आहेत ना, ते व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. आणि त्यानंतर मग एरुटेलमध्ये बजेटवरती काय-काय डिस्कस केले, ते आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकते. त्याच्यासाठी मग हे फ्रंट पेजवरती बजेटच्या रिलेटेड जे काही महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी एक्सप्लेन करून पुढे सांगितले आहेत, पॉइंट टू पॉइंट घेतलेले आहेत, ते कव्हर करूया आणि त्याच्यानंतर मग एरुटेल आपण बघायला सुरुवात करूया. जर आपण बजेट बघितलं तर पॉइंट टू पॉइंट याचे इन्साइट्स इथं काय दिलेत, एज्युकेशन अलोकेशन जर सोशल सेक्टर बघितलं तर एज्युकेशनमध्ये जे विशेष करून 14.21% हाईक आपल्याला बघायला मिळते. म्हणजे 1.39 लाख करोड एवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याला बजेटमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघायला मिळणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जर सेक्टर आपण बघितलं तर 20,000 करोड एअरमार्क्ड फॉर कार्बन स्टोरेज. कार्बन स्टोरेजसाठी 20,000 करोड रुपये एवढी गुंतवणूक आपल्याला बघायला मिळते. मॉबिलिटी सेक्टर जर आपण बघितलं, मॉबिलिटी रिलेटेड बघितलं तर 16 लाख करोड फॉर 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स. ते पुढे येणारच आहे हे सगळं डिटेल्समध्ये. आणि त्यानंतर फ्रंट पेजवरती सांगितलं की एरोटेलमध्ये सुद्धा बजेटवरतीच खऱ्या अर्थानं डिस्कस केले गेले. मग हे बघत असताना पहिल्यांदाच जर आपल्याला सेक्शन पहिला कुठला दिला तर टॅक्स डिव्हॉल्युशन फॉर स्टेट्स ॲट 41% साऊथ गेट्स शेअर हाईक. म्हणजे टॅक्स डिव्हॉल्युशन म्हणजे ज्यावेळेस टॅक्स गोळा करतो ना आपण, आता जीएसटी आहे, सीजीएसटी आहे, एसजीएसटी आहे, वेगवेगळ्या प्रकारे टॅक्स गोळा केला जातो.
मग तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातामध्ये किती खर्च करणं आहे, त्याचा वाटा स्टेट गव्हर्नमेंटला किती मिळतो, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. हे स्प्लिट खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याच्यावरती खूप जास्त गोष्टी ठरतात, की कोणत्या स्टेटचं कशा पद्धतीनं ग्रोथ होणार आहे. कारण ज्याच्याकडे जास्त फंड आहे, तो चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करू शकतो. हे बेसिक समीकरण आहे. आणि मग हे जे आहे सगळं, ते खऱ्या अर्थानं हा जो रेव्हेन्यूचा वाटा आहे, तो कुठल्या स्टेटला किती मिळतोय किंवा सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ते कशा पद्धतीनं त्याचं डिव्हायडेशन आहे, हे खूप जास्त खऱ्या अर्थानं महत्त्वाची गोष्ट आहे, हे समजावून घेणं. तेच या ठिकाणी आपल्याला या बजेटच्या माध्यमातून या वेळेसचं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये सांगितले काय, की 41% जो टॅक्सचा वाटा आहे, तो स्टेट गव्हर्नमेंटचा होता. आता हे काय आत्ताचं नाहीये. 16 फायनान्स कमिशन रिपोर्ट जर आपण बघितला, तर 16 फायनान्स कमिशननंच 2021 मध्येच हे सजेशन गव्हर्नमेंटला दिलं होतं, सेंट्रल गव्हर्नमेंटला, की 41% वाटा हा टॅक्सचा जो आहे, तो स्टेट गव्हर्नमेंटला दिला जावा. स्ट्रेट फॉरवर्ड तो दिला जावा, असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं. मग या बजेटरी अलोकेशन्समध्ये निर्मला सीतारामननी हे खऱ्या अर्थानं रिकमेंडेशन जे आहे फायनान्स कमिशनचं, ते एक्सेप्ट केलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. आता हे नेमकं काय, तर ₹100 समजा रेव्हेन्यू गव्हर्नमेंटचा आहे, तर त्याच्यातले ₹41 वाटा हा फक्त राज्य सरकारचा असेल, स्टेट गव्हर्नमेंटचा असेल. हे जे आपण म्हणू शकतो की डिव्हायडेशन आहे, हे डिव्हायडेशन या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्याची बेसिक कॉन्सेप्ट खऱ्या अर्थानं ही आहे. मग याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास काय करायला लागेल, तर आपल्याला अभ्यास टॅक्सचा करावा लागेल. मग ते बेसिक पासून इनडायरेक्ट टॅक्स असू द्या, डायरेक्ट टॅक्स असू द्या. मग जी जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्सचा हिस्सा आहे. मग जी जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंट कशा पद्धतीने गोळा करतं, सेंट्रल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने गोळा करतं आणि मग त्याचा वाटा स्टेट गव्हर्नमेंटला किती मिळतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे किती जातो आणि हे अलोकेशनचे जी अथॉरिटी आहे ती कोण आहे, त्याचे सगळे अधिकार कोणाकडे आहेत, तर ऑब्व्हियसली सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, हे कॉमन लॉजिक आहे. पण तरी सुद्धा एक बेसिक जो अभ्यास असतोय त्याचा बेस पासून फंडामेंटल कॉन्सेप्ट पासून त्या फंडामेंटल कॉन्सेप्ट पासून त्याचा आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्या दृष्टीतून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर या बजेट अलोकेशनमध्ये आपल्याला बघायला मिळालं, की जे टॅक्स आहे, आता टॅक्समध्ये काय बदल वगैरे झालेले नाही. पण त्याच्या फायलिंगमध्ये थोडंसं रेग्युलेशन टाईट केलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि थोडंसं सोपं सुद्धा केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली टॅक्स ॲक्ट जो आहे, तो ॲक्ट लागणार आहे आणि तो जो आहे इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा खऱ्या अर्थानं आता एप्रिलपासून लागू होणार आहे, हे सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. मग हा जो इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 आहे, हा नेमका काय आहे? याच्यामध्ये काय वेगळ्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत? ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हे प्रिलियमच्या दृष्टीतून पण महत्त्वाचं आहे आणि मेन्सच्या दृष्टीतून सुद्धा खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. पुढचा बजेटमधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकिंग सेक्टर सबळ बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं हाय लेव्हल कमिटी जी स्थापन केली जाणार आहे त्याच्याविषयी बोलले जाते. हाय लेव्हल कमिटी ऑन बँकिंग फॉर विकसित भारत. आणि याच्यामध्ये आता जे फॉर एक्झाम्पल विजय मल्ल्याचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, नीरव मोदीचं एक्झाम्पल घेऊ शकतो. याच्यातून आपल्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट कशा वाढत चाललेले आहेत. म्हणजे कर्ज जे आहे ते बुडण्याचं प्रमाण कशा पद्धतीने वाढत चाललेलं आहे, हे आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे कुठेतरी कर्ज देण्याची पद्धत सुद्धा चुकते, आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ती कशा असतात अर्थानं आपण व्यवस्थित करू शकतोय, सोपी आणि खऱ्या अर्थानं स्ट्रिक्ट सुद्धा करू शकतोय, याच्यावरती भर दिला जाणार आहे. त्याचबरोबर हे सगळं बोलत असताना इथं पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनचा उल्लेख केलेला आहे. हे सुद्धा काय आहे ते बघून ठेवा. म्हणजे रुरल एरियावरती खऱ्या अर्थाने इथं इलेक्ट्रिफिकेशनसाठी फोकस केला जातोय. त्याबरोबर फायनान्स कशा पद्धतीनं आपण एम्पॉवर चांगल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे ते स्ट्रीमलाईन व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्याच्यातले लूप होल जे आहेत ते काढणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यावरती भर दिला जाणार आहे. हे ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. मग हे जे हाय लेव्हल कमिटी आहे ती कशा पद्धतीने काम करणार आहे? त्याचे उद्दिष्ट काय काय असणार आहे, त्याचा डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास खऱ्या अर्थानं करावा लागेल आणि प्रिलियमच्या दृष्टीतून हे जे पी-एफ-सी आहे आणि आर-ई-सी आहे, याचा सुद्धा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढं अजून बूस्ट या बजेटरीमध्ये काय दिलेलं आहे, तर लेबर इन्सेंटिव्ह टेक्सटाईल जे सेक्टर आहे, जे खऱ्या अर्थानं कपडा उद्योगाशी रिलेटेड सेक्टर आहे, त्याला सुद्धा बूस्ट बूस्ट याच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर एम-एस-एम-ई जे सेक्टर आहे, मीडियम, स्मॉल अ, आणि खऱ्या अर्थानं हे जे मीडियम स्केल एंटरप्राइजेस आहेत, स्मॉल अँड मीडियम स्केल, मायक्रो, स्मॉल अँड मीडियम स्केल एंटरप्राइजेस
याला एम-एस-एम-ईला सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मग त्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत, त्या स्कीम्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं या कोणकोणत्या पद्धतीने याला बूस्ट दिला जाणार आहे, याचा डिटेल खऱ्या अर्थानं अभ्यास करावा लागणार आहे. मग ज्यावेळेस आपण बजेटरीवरती वेगळं लेक्चर बनवूया, त्यावेळेस याचा डिटेल अभ्यास करणं हे मॅन्डेटरी आहे. त्याचा डिटेल अभ्यास मग त्याच्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघून मग त्याच्यामध्ये अशा पद्धतीची कॉन्सेप्ट कुठे डिस्कस केली आहे का? तशा पद्धतीचा क्वेश्चन कुठं आलाय का? त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं करायचा आहे. मग याच्यामध्ये महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना ज्याला आपण म्हणतोय किंवा ग्राम स्वराज योजना ज्याला म्हणतोय, त्याचा उल्लेख या ठिकाणी खऱ्या करण्यात आलेला आहे. इथं तुम्ही महात्मा गांधी ग्राम स्वराज इनिशिएटिव्ह याचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर हे जे टेक्सटाईल इंडस्ट्री आहे ना, त्याची एक हिस्ट्री राहिलेली आहे. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये स्वदेशी आंदोलन ज्याला आपण म्हणतो, ते रिलेटेड टेक्सटाईल इंडस्ट्रीशीच आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाहीये. त्यामुळं तशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या सब्जेक्टशी त्याला कनेक्ट करून त्याचा अभ्यास करणं हे खूप जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. बजेटमधून या मुद्द्याचा विचार जर आपण केला, तर ती सुद्धा एक हिंट मिळते. आपण विसरता कामा नये. पुढं विचार केलाय तो म्हणजे बायोफार्माचा, म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा विचार केलेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर इनिशिएटिव्ह आपल्याला बघायला मिळते, तर बायोफार्मा शक्तीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये याला बूस्ट आपल्याला मिळणार आहे. आणि जवळ-जवळ ₹10,000 करोड एवढी याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे अलोकेशन याला द्यायला पाहिजे, ते अलोकेशन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. मग याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे स्ट्रॅटेजी फॉर हेल्थकेअर ॲडव्हान्समेंट थ्रू नॉलेज, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. आणि मग याच्यामध्ये कशा पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट करून, अशा पद्धतीने एम ठेवून, एका ठराविक प्लॅनच्या अंडर कशा पद्धतीने हे काम होणार आहे आणि त्याच्यामधून कशा पद्धतीनं बायोफार्मामध्ये आपण ॲडव्हान्समेंट करणार आहे आणि त्याच्यामध्ये मग हेल्थ केअरला कसा त्याचा बेनिफिट वगैरे होऊ शकतो. हे सगळं जे विस्तारित त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे, तो विस्तारित अभ्यास आपल्याला त्या पद्धतीनं करावा लागेल. परंतु आता जे मी तुम्हाला मुद्दाम होऊन ह्या प्रत्येक जे मथळे आहेत, त्याचा थोडासा विस्तार मुद्दामून का सांगतोय, तर कोणकोणत्या पॉइंट्स आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. ते पॉइंट टू पॉइंट मग लगेच नोट करून, मग तिथून पुढे त्याचा अभ्यास करत राहणं आणि त्याच्या पॉइंट्स काढत राहणं, हे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे जे महत्त्वाचे मथळे आहेत बजेटमध्ये जे फोकस केलेले आहेत, ते तुम्हाला प्रकर्षाने मी वेगवेगळे दाखवायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच मी त्यानंतर जे एरुटेल आपण याच्यानंतर एरुटेल डिस्कस करतोय. युजुअली आपण एरुटेल पहिल्यांदा डिस्कस करत असतो. पण एरुटेल समजून घेण्यासाठी एक बेसिक अंडरस्टँडिंग असणं खूप जास्त गरजेचं आहे, की बजेटमध्ये एक्झॅक्टली फोकस कशावरती केली गेली. हे समजल्यानंतर मग एरुटेल त्याच्यावरती जे लिहिलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजू शकतात. अदरवाईज मी ते समजावून किती जरी सांगितलं तर त्याची बेसिक अंडरस्टँडिंग नसल्यामुळे ते तुम्हाला समजणार नाही. ते सगळं डोक्यावरनं जाईल. त्यामुळे मी मुद्देसूद तुम्हाला सांगतोय, की मुद्दे कोणकोणते महत्त्वाचे आहेत जे बजेटमध्ये हायलाइट केलेले आहेत. बजेटमध्ये त्याच्यावरती फोकस केला जाईल. हे मुद्दे कोणकोणते आहेत, म्हणजे अपेक्षा तुमच्याकडून काय, की हा प्रत्येक पॉइंट तुम्ही नोट करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. आणि पुढं मग तुम्हाला ते नोट कशासाठी उपयोगाला येणार आहेत, की त्या प्रत्येक पॉइंट वाईज तुम्हाला अभ्यास करायचा आहे डिटेलमध्ये. त्याच्या डिटेल नोट्स तुमच्याकडे तयार असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इव्हन फक्त नोट्स नाही, तर त्याचा अभ्यास सुद्धा वारंवार तुम्हाला करत राहायला लागणार आहे. त्याचे रिव्हिजन वारंवार करत राहायला लागणार आहे आणि त्याचाच उपयोग आपल्याला प्रिलियम्स आणि मेन्समध्ये येणाऱ्या होणार आहे. हे तुमच्या लक्षात येणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीतून आपण हे बघतोय. म्हणजे आता इथला जर पॉइंट आपण बघितला, तर बायोफार्मामध्ये जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये ॲडव्हान्समेंट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे. आणि ते कशाच्या अंडर होणार आहे, तर बायोफार्मा शक्तीच्या अंडर होणार आहे. आता ह्या शक्तीचा पण एक लाँग फॉर्म आहे. आणि ते अशा गोष्टी कशासाठी उपयोगाला येतात, प्रिलियमसाठी उपयोगाला येतात अशा सगळ्या गोष्टी. एवढ्या खरं तर मायक्रो लेव्हलला जाऊन अभ्यास करणं, ह्या प्रिलियमसाठी गोष्टी उपयोगाला येतात. त्यामुळे तशा पद्धतीनं या नोटलाच नाव बायोफार्मा शक्ती देऊन, त्याच्या अंतर्गत जे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, ते महत्त्वाचे पॉइंट नोट डाउन करून त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून आत्ताच ठेवायला पाहिजे. पुढचा पॉइंट आहे, की मेंटल या बजेटमध्ये विशेष करून आपल्याला मेंटल हेल्थवरती सुद्धा फोकस केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि आता मेंटल हेल्थला एवढं महत्त्व मिळणं हे खूप जास्त, आपण खऱ्या अर्थानं हेल्थ सेक्टरमध्ये कशा पद्धतीनं एज्युकेट होतोय, हे सुद्धा याच्यातून खऱ्या अर्थानं दिसतंय. कारण पाठीमागे काही वर्षांपूर्वी जर आपण 5 वर्षांपूर्वी जर एखादं बजेट तुम्ही बघितलं ना,
तर याला एवढं काय महत्त्व दिलं जात नव्हतं. पण आत्ताचं जर बघितलं बजेट आपण, तर कॅपिटल एक्सपेंडिचर नंतर जर हेल्थ सेक्टरमध्ये कशावरती फोकस केलाय, तर तो मेंटल हेल्थवरती फोकस केलाय. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आणि याला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खूप जास्त महत्त्व गव्हर्नमेंटकडून दिलं जाणार आहे. याच्यापेक्षा जास्त जेवढं आता दिलं तेवढं. आणि त्याचबरोबर आयुष मिनिस्ट्रीच्या अंडर जर आपल्याला याचं अलोकेशन आपण बघितलं तर ते 4408.93 करोड एवढं आहे, जे 2000 खऱ्या अर्थानं 25-26 मध्ये जर आपण बघितलं तर ते 3671 होतं. ते आता जवळजवळ 1000 कोटींना वाढवलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्याचबरोबर वेगवेगळे जे मेंटल हेल्थ रिलेटेड रिसर्च करणारे इन्स्टिट्यूट्स आहेत, ते इन्स्टिट्यूट शिक्षण संस्था सुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण एस्टॅब्लिश करू शकतो, याच्यावरती सुद्धा याच्या अंतर्गत फोकस केला जाणार आहे. मग हे आयुष जे आहे, त्या आयुषचे वगैरे इन्फॉर्मेशन प्रिलियमला याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. त्या दृष्टीतून सुद्धा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जी मनरेगा आहे, त्याला रिप्लेस करून व्ही-बी-जी रामजी ॲक्ट आपण बघितला होता, तो आला आणि याच्यासाठी आपल्याला जवळ-जवळ 95,000 करोड अलोकेशन आपल्याला या खऱ्या अर्थानं बजेटमध्ये या ठिकाणी बघायला आलेलं आहे, बघायला मिळालेलं आहे. हे व्ही-बी-जी रामजी जो ॲक्ट आहे ना, तो मनरेगाला रिप्लेस करतो. त्यामुळं हा मुद्दा खूप जास्त कॉन्ट्रोव्हर्सीचा ठरला होता. त्यामुळे त्यावेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं, की याच्यातला जो डिफरन्स आहे, त्या डिफरन्सचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. त्या दृष्टीतून हा जो मुद्दा जो आहे, तो आपल्यासाठी महत्त्वाचा होता आणि तशा पद्धतीने तुम्ही त्यावेळेस अभ्यास करून ठेवला असेल. आपण त्यावेळेस अभ्यास केलेला आहे त्यावेळेस त्या गोष्टीचा. पण आता हे जे व्ही-बी-जी रामजी ॲक्ट आहे, याच्या अंतर्गत जे एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे, त्याच्यासाठी फंडची खूप जास्त गरज होते आणि त्याला सुद्धा बूस्ट या ठिकाणी या बजेटमध्ये आपल्याला दिलेला पाहावयास मिळतोय. 95,000 करोड एवढा फंड त्याच्या रिलेटेड अलोकेट होणार आहे. हे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनचा जो प्रॉब्लेम आहे, त्याच्यावरती सुद्धा फोकस या ठिकाणी केलेला आहे. हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. पुढं आपण बघितलं तर पुढं कोकोनट असू द्या, कोकोआ असू द्या, सँडलवूड असू द्या, हे जे क्रॉप्स आहेत याला खऱ्या अर्थानं मोठा बूस्ट आपल्याला मिळताना बघायला मिळतोय. 350 करोड एवढं खरं अलोकेशन याच्यासाठी खऱ्या अर्थानं होताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि विशेष करून हे जे क्रॉप आहेत, हे किनारपट्टी भाग जो आहे, समुद्र किनाऱ्याचा भाग जो आहे, त्या ठिकाणी खरं तर वाढतात. तशा पद्धतीच्या एन्व्हायरमेंट मध्ये वाढतात. आणि मग अशा पद्धतीच्या गोष्टींना जे आहे, ते गव्हर्नमेंट कशा पद्धतीने या गोष्टी आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि त्याचा कशा पद्धतीने अर्थव्यवस्था बूस्ट होण्याला मदत होऊ शकते. त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, जे काही बजेटरी अलोकेशन्स आहे, ते अलोकेशन करण्याची गरज आहे. त्याच्याकडे फोकस या बजेटमध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही 350 करोडचं जे अलोकेशन आहे, ते या बजेटमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि याच्याशी रिलेटेड येणाऱ्या काळामध्ये काय स्कीम सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात, की ज्याच्या अंडर हे सगळं काम होताना आपल्याला बघायला मिळेल. ऑब्व्हियसली त्यावेळेस त्या गोष्टी आल्या तर आपण ते डिस्कस करूयाच. त्याचा महत्त्वाचे जे काही पॉइंट्स आहेत ते डिस्कस आपण करूयात. पण तुर्तास आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि बजेटरी अलोकेशन तर अभ्यास ऑब्व्हियसली करायच लागेल आपल्याला. पण कोकोनट असू द्या, कोको असू द्या, सँडलवूड असू द्या, ह्या वनस्पतींचं महत्त्व काय आहे, याचा एक वेगळा अभ्यास आपल्याला करावा लागेल. याचा जो काही सायंटिफिक स्टडी आहे त्याचा अभ्यास आपल्याला वेगळा करावा लागेल. कारण हे प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्त्वाचं होऊन बसतं. प्रिलियममध्ये असे अनेक क्वेश्चन आपण अनेक वेळा बघितलेले आहेत. जर PYQ तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यासत असाल ना, तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आलेली असेल. आणि पुढं सांगितलेलं आहे, की बजेट प्रोव्हाइड्स फॉर गर्ल्स हॉस्टेल्स. आता याच्या अंतर्गत गर्ल्स हॉस्टेल डेव्हलप करण्यासाठी सुद्धा काय अलोकेशन झालेलं आहे आणि विशेष करून याचा उद्देश काय आहे, तर याचा उद्देश आहे एंटरप्रिनरशिप असू द्या किंवा त्या क्षेत्रामध्ये हायर एज्युकेशन ज्या मुली घेऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी व्यवस्थित राहण्याची सोय जी आहे, ती करण्याचा उद्देश याच्यामध्ये आहे. जेणेकरून त्यांना या बाकी जो स्ट्रक्चरल इश्यू आहे, त्याच्यामुळं त्या त्या गोष्टीपासून वंचित राहू नये. म्हणजे मग ते उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये. त्याचबरोबर एंटरप्रेन्योरशिप जे आहे, उद्योजकता आहे, त्याच्यामध्ये येण्यापासून सुद्धा वंचित राहू नये. त्याच्यासाठी त्यांना बेसिक सुविधा ज्या आहेत, त्या प्रोव्हाईड करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हे गव्हर्नमेंटच्या लक्षात या ठिकाणी आलेलं खूप जास्त म्हणजे प्रकर्षण आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच्यावरती मग या बजेटमध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळी प्रोव्हिजन करून त्याच्यावरती आता येणाऱ्या काळामध्ये काम होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये शिमार्ट्स ची सुद्धा एक कॉन्सेप्ट दिलेली आहे. मग हे शिमार्ट्सच्या अंतर्गत काय काय होणार आहे, याचा एक वेगळा अभ्यास करणं हे प्रिलियमच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं होऊन बसतं.
आणि पुढं सांगितलं ऑपरेशन सिंदूर नंतर जे खऱ्या अर्थानं डिफेन्स वेपन्स वगैरे आहे, त्याच्या रिलेटेड जी इंडस्ट्री आहे, त्याचं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यावरती सुद्धा भर दिलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. जवळ-जवळ जी-डी-पीच्या 2% जेवढा एक्सपेन्सेस जो आहे, तो आपण त्या क्षेत्रावरती करतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा आता 15% जे आहे, ते एक्सपान्शन आपल्याला येणाऱ्या या वर्षामध्ये बघायला मिळेल. तशा पद्धतीचे जे काही अलोकेशन्स आहेत, ते अलोकेशन्स यामध्ये आपल्याला बघायला मिळते. युनियन बजेट हॅज अलोकेटेड अ रेकॉर्ड 7.85 lakh crore टू डिफेन्स सर्व्हिसेस मार्केटिंग द हायेस्ट एव्हर आउटले ऑफ सेक्टर आउटले फॉर द सेक्टर म्हटले. म्हणजे रेकॉर्ड इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हा सुद्धा पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे. त्याचबरोबर पुढं जवळ-जवळ 500 crores अलोकेशन स्पोर्ट्स गुड्स असू द्या किंवा स्पोर्ट्स रिलेटेड जे काही इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असू द्या, त्याला एक बूस्ट मिळावा याच्यासाठी ही जे अलोकेशन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे स्पोर्ट्स सेक्टरमध्ये पण कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट आपण अजून करू शकतोय याच्यावरती सुद्धा गव्हर्नमेंटचं लक्ष असलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि हे सांगत असताना मग खेलो इंडियाचा वगैरे या ठिकाणी उल्लेख आपल्याला बघायला मिळतं. मग त्या गोष्टींचा अभ्यास करणं, स्पोर्ट्स रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या स्कीम्स आहेत, महत्त्वाच्या योजना आहेत, महत्त्वाचे ऍक्ट्स आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, त्याचा एक सर्वांगीण अभ्यास करणं याच्यामध्ये आलंच. पुढं एज्युकेशन सेक्टरसाठी सुद्धा आपल्याला जे अलोकेशन आहे ते 14.21% नी वाढवलेले या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, जे की आहे 1.39 लाख करोड. आणि समग्र शिक्षासारख्या स्कीम्स आहेत, सर्वांना एज्युकेशन उपलब्ध व्हावं, स्किल त्यांचं जे एज्युकेशन रिलेटेड आहे ते उपलब्ध व्हावं, त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं त्याच्यावरती भर दिला गेलेला आहे. ते सुद्धा या ठिकाणी हायलाईट करण्यासारखी गोष्ट आहे. पुढं जलजीवन मिशन याच्यासाठी खऱ्या अर्थानं 67,600 crore एवढं अलोकेशन आपल्याला बघायला मिळते. पाणी सगळ्यांना उपलब्धी होण्यासाठी पिण्याचं पाणी, खऱ्या अर्थानं हा एफर्ट जो आहे तो वेगळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मग ते जलजीवन मिशन वगैरे काय त्याचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. आणि इतर वर्षीपेक्षा या वर्षी बजेटचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते वेगळं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावरती रेअर अर्थ मिनरल वरती भर दिलेला आहे. याच्या प्रोडक्शनवरती भर दिलेला आहे. आता रेअर अर्थ एलिमेंट्स म्हणा किंवा रेअर अर्थ मिनरल्स म्हणा, हे नेमकं खऱ्या अर्थानं त्याच्या नावातच आपल्याला बघायला मिळते की हे मिनरल्स असे आहेत, हे धातू असे आहेत की ते रेअरली पृथ्वीवरती अवेलेबल आहेत. आणि मग त्याच्यामध्ये प्रोडक्शन सुद्धा रेअरली होतं. पण त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. महत्त्व काय आहे? फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे मोबाईल फोन असेल ना, तो जर डिअसेंबल केला तर त्याच्यामध्ये जो मदरबोर्ड वगैरे असतो ना, त्याच्यावरती छोटे-छोटे चिप्स तुम्हाला दिसतात, डिस्प्लेच्या पाठीमागे वगैरे. त्या छोट्या-छोट्या चिप्समध्ये जो धातू यूज केले जातात ना, ते धातू या रेअर अर्थ एलिमेंट्समध्ये येतात, मिनरल्समध्ये येतात. आणि याचा खूप मोठा व्हेनेझुएलासारखी कंट्री, चायनासारखी कंट्री, कोरियासारखी कंट्री जे आहेत, यांच्याकडे सफिशियंट साठा आहे. पण चायनाकडं खूप मोठ्या प्रमाणात साठा पण आहे आणि प्रोडक्शन करण्यामध्ये पण ते बरेच सक्षम आहेत. पण यूएसए आणि चायनामध्ये वारंवार कोल्ड वॉर सुरू असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि चायनाला या रेअर अर्थ एलिमेंटचं महत्त्व समजून आल्यामुळं त्यांनी काय केलं, की याच्यावरती लिमिटेशन्स आणले. हे जे रेअर अर्थ मिनरल्स जे एक्सपोर्ट ते करत होते ना, त्याच्यावरती लिमिटेशन्स आणले. त्यामुळं बऱ्यापैकी कंट्री या चायनाच्या रेअर अर्थ मिनरल्सवरती डिपेंडंट होत्या. आणि त्यांना ते रेस्ट्रिक्शन त्याच्यावरती आणल्यामुळं त्याच्यामुळे जे काही नुकसानाला सामोरं जावं लागलं वेगवेगळ्या कंट्रीना, त्याच्यामध्ये इंडिया सुद्धा आहे. ते खऱ्या अर्थानं त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकणं गरजेचं होतं. काय शिकणं गरजेचं होतं? तर याच्यामध्ये प्रत्येकाला इंडिपेंडंट होणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा इफेक्ट जर आपण बघितला, तर पॅक्स सिलिकाची स्थापना आपल्याला बघायला मिळाली. पॅक्स सिलिकॉनिका किंवा पॅक्स सिलिका याला काही जरी म्हटलं तर चालेल. या पॅक्स सिलिकाची स्थापना यूएसएच्या लिडरशिपच्या अंडर जी झाली, त्याचा उद्देश काय आहे? तर त्याचा उद्देश हाच आहे की रेअर अर्थ एलिमेंट जे आहेत किंवा मिनरल्स आहेत, त्याच्या बेस्डवरती जी काही टेक्नॉलॉजी आहे ते डेव्हलप करणं, त्याच्यामध्ये एकमेकांना सहकार्य करणं, याच्यासाठी या ग्रुपची स्थापना झाली. त्याच्यामध्ये इंडियाला सुद्धा इन्व्हिटेशन दिले गेले. एवढं त्याचं खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे आणि त्याचं जे काय आपण म्हणू शकतोय परिणाम आहेत ते आपल्या बजेटमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि बजेटमध्ये आपण काय करतोय की याच्यामध्ये आपण कसं इंडिपेंडंट होऊ याच्यावरती फोकस करण्यात आलेला आहे. मग हे जे रेअर अर्थ मिनरलचे साठे आहेत ते बऱ्यापैकी इंडियामध्ये कोणत्या भागामध्ये सापडतात? तर ते ओडिसा असू द्या, केरला असू द्या, आंध्र प्रदेश असू द्या,
तामिळनाडू असू द्या, इथं आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतात. मग जो चायनाचा डॉमिनन्स आहे, चायनानं अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी केल्यामुळं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, की याच्यामधला कुठल्याही एका कंट्रीचा डॉमिनन्स कमी करणं कधीही गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये हा चायनाचा जो काही डॉमिनन्स आहे, तो कमी करण्याच्या उद्देशातून आपल्याला इंडिपेंडंट होणं खूप जास्त गरजेचं आहे. आपल्या देशातील साठं शोधून तिथं आपण इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप करू शकतोय, याच्या प्रोडक्शनचं, याच्या मॅन्युफॅक्चरिंगचं, ते लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं होतं आणि ते या बजेटमध्ये लक्षात घेतलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग आपण विचार करतोय की रेअर अर्थ कॉरिडॉर स्थापन करण्याचा आणि हा कॉरिडॉर स्थापन करण्यासाठी आपण ओडिसा असू द्या, केरला असू द्या, आंध्र प्रदेश असू द्या, तामिळनाडू असू द्या, या स्टेटला खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात इथं या बजेटमध्ये सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जिथं जिथं हे साठे असतील, उद्या आणखी एखाद्या स्टेटमध्ये आपल्याला समजलं की खूप मोठा साठा आहे, तर तिथं सुद्धा अशा पद्धतीची पॉलिसी जी आहे ती गव्हर्नमेंटची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यामुळे आता एक महत्वाचा मथळा म्हणजे काय, की रेअर अर्थ कॉरिडॉरच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल, की याच्या अंतर्गत गव्हर्नमेंटचे काय काय एम्स आहेत, काय काय उद्दिष्ट आहेत आणि ते कशा कशा पद्धतीनं खरं तर फुलफिल केले जातील हे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे या ठिकाणी. त्या दृष्टीतून त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि मग जे आहे ते जे पॅक सिलिकाचा तुम्हाला उल्लेख सांगितलेला आहे, त्या पॅक सिलिकाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे. याच्या अगोदर अनेक वेळा आपण ती गोष्ट जी आहे ती डिस्कस ऑलरेडी करून ठेवलेली आहे. आणि जर कंट्री वाईज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ डिपॉझिट असणाऱ्या कंट्रीज ज्या आहेत त्या ब्राझील आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे, चायना आहे आणि जगाच्या जवळजवळ निम्मा जो साठा आहे तो या कंट्रींकडे आहे, असं सुद्धा याच्यामध्ये आपल्याला एक आकडेवारी देत असताना त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. त्या दृष्टीतून सुद्धा ही जी गोष्ट आहे ती महत्त्वाची आहे आणि याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट करणं, आता एआयच्या जगात आपण जगतोय, टेक्नॉलॉजीच्या जगात आपण जगतोय, त्यामुळे आपल्याला या गोष्टीची खूप जास्त गरज भविष्यामध्ये पण पडणार आहे, आता पण पडते. हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आपल्या थोडंसं उशिरा लक्षात आलं, पण लक्षात येणं खूप जास्त गरजेचं होतं. आणि हे आता बजेटमध्ये त्याचं जे रिफ्लेक्शन आहे, ते आपल्याला कुठेतरी दाखवते, की आपण आता ॲक्शन मोडमध्ये या क्षेत्रामध्ये आलेलो आहे आणि त्याचे जे काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत, ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणजे सेमीकंडक्टर मिशन 2.0 याला सुद्धा बूस्ट दिलेला आपल्याला बघायला मिळतोय. इलेक्ट्रॉनिक आयटम्समध्ये सेमीकंडक्टर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग हे सेमीकंडक्टर मिशनच आपण सुरू केले 2.0 आणि त्याच्याशी रिलेटेड त्याला बूस्ट करण्यासाठी या बजेटमध्ये स्पेशल अलोकेशन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम ECMS चा उल्लेख आलेला आहे. हे सुद्धा काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि टोटलच मग सेमीकंडक्टर मिशन जे आहे 2.0, हे 2.0 सेमीकंडक्टर मिशन नेमकं काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहे, त्याचा डिटेल अभ्यास तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे जे मुद्दे आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि त्याचबरोबर इन्व्हायरमेंटला सुद्धा खूप जास्त महत्त्व या बजेटमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि याच्यामध्ये 20,000 करोडच्या आसपास जे अलोकेशन आपल्याला बघायला मिळते ते कशासाठी आहे, कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज याच्यासाठी आपल्याला बघायला मिळते. मग एकीकडे आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टी असू द्या युनायटेड नेशनची, त्याच्यामध्ये आपण बोलतो की कार्बन एमिशन आपल्याला कमी करायचं आहे. मग त्याचं इम्प्लिमेंटेशन पण करणं खूप खूप जास्त गरजेचं आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन कुठंतरी या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ बघायला मिळते. मग ग्लोबल वॉर्मिंगमध्ये इंडिया कुठल्या पोझिशनला आहे, कशा पद्धतीनं सपोर्ट करतोय, हे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ग्लोबल लेवलला जर आता आपण सिच्युएशन बघितली तर युएसए तर या सगळ्या गोष्टी मानायलाच तयार नाहीये, जरी कार्बन एमिशन खूप जास्त मोठ्या प्रमाणात असलं तरी सुद्धा. पण याच्यामध्ये मग बाकी कंट्रींची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याच्यानंतर मग कॉन्फरन्स ऑफ पार्टीमध्ये काय काय डिस्कशन होते, याच्याकडे आपण लक्ष तर देत राहायचंच आहे. पण आपल्या बजेटमध्ये त्याच्या रिलेटेड काय काय अलोकेशन आहे, इंडिया त्याच्या रिलेटेड काय काय करतो, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याचा अभ्यास आपण अनेक वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये मी वेगवेगळे पॉईंट्स तुम्हाला याच्या रिलेटेड सांगत आलेलो आहे. आणि त्या दृष्टीतून अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे, हे सुद्धा सांगत आलेलं आहे. आणि तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी नोट्स बनवून ठेवलेले आहेत त्यांनी ऑब्व्हियसली रिवाईज करणं गरजेचं आहे. आणि जे नवीनच आहेत अजून काहीच याच्या रिलेटेड अभ्यास केलेला नाही आहे, त्यांनी अभ्यास याच्या रिलेटेड करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर फिजिकल कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी 7 महत्त्वाचे रेल कॉरिडॉर जे आहेत ते खरं तर याच्यामध्ये त्यांना बूस्ट दिले जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये
विशेष करून इथं मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगळुरू, हैदराबाद चेन्नई, चेन्नई बेंगळुरू, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी सिलिगुरी अशा पद्धतीचे जे काही कनेक्टिव्हिटी आहे ती याच्यातून आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये गव्हर्नमेंट अलोकेशन आहे, इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि हे बजेट मांडत असताना फिस्कल डेफिसिट पण बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याला मराठीमधून आपण राजकोषीय तूट म्हणतो. आणि जे तुटीचं बजेट असतं ना, ते खरं तर निगेटिव्ह बजेट ऑब्व्हियसली मानलं जातं. पण ही तूट जी आहे ती वर्षानुवर्ष आपण कमी करत आलेलो आहे. आणि आता ही जी तूट आहे ती 2026-27 मध्ये आपण 4.3% पर्यंत कमी करूया. अशा पद्धतीचं टार्गेट आपण ठेवलेलं असं निर्मला सीतारामन या ठिकाणी सांगितलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग हे जे काही कॉन्सेप्ट असतात की फिस्कल डेफिसिट वगैरे हे सगळं आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आता बजेट एक्झॅक्टली बजेट आपण म्हणतो कशाला, तर येणाऱ्या वर्षामध्ये आपण रेव्हेन्यू किती कमवणार आहे टॅक्सच्या माध्यमातून आणि खर्च कशा पद्धतीने आपण त्याचा करणार आहे याचा जो सगळा लोकाजोका असतो, याचा जो प्लॅन असतो, फ्युचरिस्टिक प्लॅन, त्याला आपण बजेट म्हणतो. आणि याच्यामध्ये जर समजा रेव्हेन्यू आपला जास्त असेल आणि खर्च कमी असेल तर त्याला आपण सरप्लस बजेट म्हणतो किंवा फिस्कल सरप्लस त्याला आपण म्हणतो. राजकोषीय आपण म्हणू शकतो की त्याला जास्तीचं खरं तर बजेट आहे. म्हणजे आपला इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे. पण याच ठिकाणी जर उलट असेल, खर्च जास्त असेल आणि इन्कम कमी असेल तर त्याला फिस्कल डेफिसिट राजकोषीय तूट आपण म्हणतो. कारण आपण कमवतोय कमी आणि खर्च जास्त करतोय म्हणजे ते मायनसमध्ये जाणार आहे. आणि ते जे तूट आहे ते आपल्या बजेटमध्ये आता आपण बघत आलेलो आतापर्यंत आणि ती कमी कमी होत जाताना दिसते आपल्याला. हा आपल्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा जे 2026-27 साठीची तूट आहे ती 4.3% पर्यंत येईल असं याच्यामध्ये आपण टार्गेट ठेवलेलं आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्यावरती फोकस या ठिकाणी निर्मला सीतारामन यांनी केलेला आहे. आता आपण एरोटेल बघायला सुरुवात करूया. म्हणजे आता आपल्याला समजेल की नेमकं एरोटेलमध्ये लेखक नागराज नागराज यांनी लिहिलेले एरोटेल आहे आणि ते एक्झॅक्टली आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतायत. आणि आतापर्यंत जे आपण बघितलं ना ते बजेटचे फक्त हायलाइटेड पॉईंट बघितले. पॉईंट टू बी नोटेड, हे नोट करून घेणं गरजेचं आहे की डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलं नाहीये. डिटेलमध्ये डिस्कस 4-5 तास पण कमी पडतील त्याला जर डिटेलमध्ये डिस्कस करायचं झालं तर. त्यामुळे त्याचा डिटेलमध्ये तुम्ही अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, हा पहिला पॉईंट आहे. जेवढी गरज आहे आपल्याला हायलाइटेड पॉईंट जे महत्वाचे मुद्दे न्यूजपेपर मधले समजून घ्यायचे तेवढंच फक्त मी तुम्हाला सांगितलेलं की हायलाइटेड पॉईंट बजेटचे हे आहेत म्हणून. त्याच्या डिटेलमध्ये आपण गेलेलो नाहीये. पण त्याच्या डिटेलमध्ये खूप जाणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. इकॉनॉमी ऑप्शनल ज्यांचं आहे त्याने तर ऑब्व्हियसली जाणं गरजेचं आहे. आणि आपल्या जीएस साठी सुद्धा हे उपयोगाचं आहे. त्यामुळं दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या डिटेलमध्ये जाणं खूप जास्त गरजेचं आहे. असो, हे जे काही हायलाइटेड पॉईंट आपण बघितले बजेटचे त्याच्यावरून आता एरोटेलमध्ये लेखक नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतोय हे आपल्याला समजून घेता येईल. आता लेखक लगेच आपल्याला ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवतोय आणि ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवतोय म्हणजे लेखक आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय की जगभरामध्ये जे काय होतंय त्या सगळ्या गोष्टींना फाईट करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं इंडियाला त्या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत तिथं चांगल्या पद्धतीनं पोझिशन करण्यासाठी हे बजेट जे आहे ते बजेट कसं आहे हे सांगण्याचा लेखक या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामध्ये जिओ पॉलिटिक्स जे आहे, वर्ल्ड जिओ पॉलिटिक्स, त्याच्यावरती लेखक खऱ्या अर्थानं सेंटर पॉईंट, ती गोष्ट जी आहे ती सेंटर पॉईंट ठेवतोय आणि त्याच्या भोवती गोष्टी कशा फिरतायत इकॉनॉमिकली ते या ठिकाणी आपल्याला समजवायचा प्रयत्न करतोय. मग आता वर्ल्ड जर जिओ पॉलिटिक्स आपल्याला समजून घ्यायचं असेल तर जगभरामध्ये काय चालू आहे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर जगभरामध्ये आपण काय बघतोय की युएसए हा आता सेंटर पॉईंट झालेला आहे. ठीक आहे, युएसए हा आता खऱ्या अर्थानं सेंटर पॉईंट झालेला आहे. युएसए का सेंटर पॉईंट झालेला आहे तर वारंवार आपण जे रेग्युलर फॉलो करतात विद्यार्थ्यांना त्यांना हे जवळजवळ पाठ झालं. युएसएने काय केलं, व्हेनेझुएलावरती स्ट्राईक केलं, तिथल्या राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीला किडनॅप करून स्वतः देशात नेलं आणि तिथं त्यांच्यावरती खटला चालवतोय. ठीक आहे, त्याचबरोबर इराण सारखी कंट्री जी आहे त्यांना वारंवार, इराण असू द्या किंवा इराक असू द्या, त्या दोन्हींच्या बाबतीत बऱ्यापैकी सेम ॲटिट्यूड युएसएचा दिसतोय पण इराण जास्त न्यूजमध्ये असतं. मग इराणला वारंवार धमकी देताना आता सुद्धा कधी स्ट्राईक युएसए इराणवरती करेल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. मग ही खरं तर ऍक्टिव्हिटी करणं, त्याचबरोबर युरोपियन कंट्री या मित्र राष्ट्र आहेत त्यांच्या तरी सुद्धा ग्रीनलँडला धमकी देणं
ग्रीनलँड हा डेन्मार्कचा एक इंटिग्रल पार्ट आहे आणि डेन्मार्क ही युरोपियन युनियन कंट्री आहे, म्हणजे युरोपियन कंट्री आहे. आणि मग त्याच्यामध्ये ग्रीनलँडवरती आम्ही कब्जा करू, जर तुम्ही आम्हाला ते विकत देत नसाल तर आम्ही त्याच्यावरती कब्जा करू, अशा पद्धतीची भाषा. आणि तिथे सुद्धा मग इन्सिक्युरिटी निर्माण करणं. आणि रशिया युक्रेन वॉर चालू आहे, त्याच्यामध्ये रशियावरती वेगवेगळे सँक्शन लावणं आहे. बरं, रशियावरती सँक्शन लावून न थांबता रशियाकडून जे कोणी क्रूड ऑइल वगैरे खरेदी करतात त्यांच्यावरती सुद्धा आम्ही सँक्शन्स लावू. आणि बऱ्यापैकी लावलेले बघायला मिळाले आणि ते कोण करतंय? इंडिया सुद्धा करतोय. मग इंडियावरती जे टॅरिफ्स आहेत ते मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स त्यांनी लावलेले युएसने आपल्याला बघायला मिळालं. ठीक आहे, आणि त्याचा डायरेक्टली अर्थव्यवस्थेवरती आपला परिणाम झालेला सुद्धा आपण या बजेटमध्ये सुद्धा आता या ठिकाणी तशा पद्धतीची धोरणं आपली असलेली आपल्याला बघायला मिळतात. मग आता हे सगळं असताना आता युरोपियन कंट्री जे आहेत ना, त्यांनी ऑब्व्हियसली ग्रीनलँडच्या बाबतीत विरोध करायला सुरुवात केलं. मग त्याचा विरोध म्हणून युएसने काय केलं, तर यांच्यावरतीच म्हणजे युरोपियन कंट्रीजवरती टॅरिफ वेगवेगळे लावायला सुरुवात केली. म्हणजे मित्र असू द्या, शत्रू असू द्या, किंवा फक्त एक ट्रेड रिलेशन आहेत, बायलॅटरल रिलेशन आहेत, असं असू द्या, कुणालाच युएसने या ठिकाणी सोडलेलं नाही. मग असं सगळं जिओ पॉलिटिक्स सुरू असताना हे जे टॅरिफ वॉर तयार करण्याचा प्रयत्न करते युएसए, हे सगळं सुरू असताना आत्ताच्या बजेटमध्ये तशा पद्धतीनं इंडियानं पावलं उचलणं खूप जास्त गरजेचं होतं आणि तशा पद्धतीनं आपण पावलं उचललेली पण आहेत. बरं, आता हे सगळं होत असताना युएसए काय एक्झाम्पल एकटा नाहीये, चायना सुद्धा आहे. सेमीकंडक्टरच्या मॅटरमध्ये चायनानं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते रिस्ट्रिक्शन लावून जगाला दाखवून दिलं की एका कोणत्या कंट्रीवरची डिपेंडन्सी किती घातक असू शकते कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खरं तर एक एनलाइटनमेंट जी जगाला आहे ती ती इंडियाला सुद्धा आलेली या ठिकाणी बघायला मिळाली. मग आता याच्यामध्ये खऱ्या अर्थानं इंडियानं काय काय पावलं उचललेली आहेत, तर इंडियानं फ्री ट्रेड अग्रीमेंट जो आहे तो खऱ्या अर्थानं युरोपियन युनियन सोबतचा फ्री ट्रेड अग्रीमेंट आपल्याला बघायला मिळाला, मदर ऑफ ऑल डील. आणि ती या वर्षामध्ये फायनलाइज होईलच होईल, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. ती आपल्याला बघायला मिळालं. हे प्रिकॉशनरी मेजरच आहे, की ठीक आहे युएसएचं मार्केट आमच्यासाठी जवळ-जवळ बंद होतंय, तर बाकी मार्केट आम्हाला शोधण्याचा अधिकार आहे आणि ते इंडिया करताना आपल्याला बघायला मिळतंय. मग न्यूझीलंड सोबत असू द्या, युएई सोबत असू द्या, आता युरोपियन युनियन सोबत असू द्या, हे जे बायलॅटरल ट्रेड अग्रीमेंट आहेत, फ्री ट्रेड अग्रीमेंट आहेत, ते आपल्याला बघायला मिळाले. राईट. त्याचबरोबर चायना जो आहे तो सेमीकंडक्टरसाठी खरं तर काही रेस्ट्रिक्शन लावत असेल, तर आम्हाला पण सेमीकंडक्टर्सवर काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग आपण काय केलं, तर या बजेटमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, तर या बजेटमध्ये आपल्याला जे आहे ते खऱ्या अर्थानं वेगळा फोकस या सेमीकंडक्टरवरती केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. आणि मग जर पुढचं एरोटेल याच्या आपण बघितलं ना, तर त्या पुढच्या एरोटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतंय, की इथं सेमीकंडक्टर मिशन जे आहे ते 2.0 सुद्धा या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. मग ते सेमीकंडक्टर मिशन जे आहे ते 2.0 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. आणि मग त्या मिशनच्या अंतर्गत आपण दाखवायचा काय प्रयत्न करतोय, की आता डिपेंडन्सी बंद आहे. आता आम्ही इंडिपेंडंट या क्षेत्रामध्ये होणार आणि आता आपली जी काही क्रिटिकल मिनरल्स रिलेटेड जी काही गरज आहे, ती गरज सुद्धा आहे आपली, की चायनावरती आपण किंवा चायनासारख्या कुठल्याही शक्तीवरती युएस असू द्या किंवा चायना असू द्या, कुणावरती आपल्याला डिपेंडंट राहून कुठल्याही कारणास्तव चालणार नाही. याच्यामध्ये आपल्याला सेल्फ रिलायन्स होणं खूप जास्त गरजेचं आहे, इंडिपेंडंट होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्या दृष्टीतून काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. हे या ठिकाणी लक्षात आल्यामुळं या बजेटमध्ये त्याचे पडसाद तशा पद्धतीचे आपल्याला बघायला मिळतात. मग आता मग जे रेअर अर्थ मिनरल्स रिलेटेड जे काही मिशन्स आपलं असू द्या किंवा आत्मनिर्भर भारत असू द्या, याच्यामधून आपण कशा पद्धतीने त्याला बूस्ट देऊ शकतोय याच्यावरती खऱ्या अर्थानं फोकस केला जातो. आणि मग हे रेअर अर्थ मिनरलसाठी मग आपण ओडिसा, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणखी सुद्धा राज्य आहेत जिथं अशा पद्धतीचे एअर मिनरल सापडतात. आता हे फक्त याच्यावरती फक्त फोकस केला गेलाय, पण येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा येतील हायलाइटमध्ये. हे सगळे जे स्टेट्स आहेत तिथं जे मिनरल्सचे साठे आहेत, रेअर अर्थ मिनरल्सचे, हे साठे कशा पद्धतीने आपण त्याचं उत्खनन करू शकतोय, त्याचं प्रोडक्शन कशा पद्धतीने वाढवू शकतोय, आणि मग सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी असू द्या किंवा चिप टेक्नॉलॉजी असू द्या, ती टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने आपण डेव्हलप करूया, याच्यासाठी या बजेटमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं फोकस केलेला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि हेच खऱ्या अर्थानं लेखक आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय, की जगभरामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहेत ना, त्या गोष्टींवरून
इंडियानं खूप मोठा धडा घेतलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे बजेट असायला पाहिजे, त्याला पूरक जे बजेट असायला पाहिजे, तेच बजेट या ठिकाणी आपल्याला बघायला खऱ्या अर्थानं मिळालेलं आहे. असं लेखक या एडिटोरियलमध्ये आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय. आणि जर याला लागूनच जर हे दुसरं एडिटोरियल आपण बघितलं, तर दुसरं एडिटोरियल आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करते की इंडस्ट्रियल ग्रोथवरती खूप जास्त भर या बजेटमध्ये दिलेला आहे. आणि जर कॅपेक्स आपण बघितलं, ही कॅपेक्स संकल्पना तुम्हाला सारखी आता बघायला मिळेल. ठीक आहे. पण हे कॅपेक्स संकल्पनेला खऱ्या अर्थानं घाबरायची आपल्याला गरज नाही. कारण ही कॅप एक्स ही जी संकल्पना आहे ना, ती तुम्हाला सांगते कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला म्हणतोय भांडवली खर्च किंवा भांडवली आपण म्हणू शकतोय की इन्व्हेस्टमेंट सुद्धा, त्याला गुंतवणूक सुद्धा. एवढं ते सोपं आहे. मग कॅपिटल एक्सपेंडिचर कुठं केलेली असते, तर ऑब्व्हियसली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये केलेली असते. आणि ती कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे तो या बजेटचा सेंटर पॉइंट आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. कारण जवळजवळ त्याची रिलेटेड जर अलोकेशन आपण बघितलं तर ते 12.2 लाख करोड एवढं अलोकेशन आहे. ते गेल्या काही वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर 3 ते 4 लाख करोड पर्यंतच असायचं. ते आता खरं तर 12 लाख करोड पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे आपली सुद्धा कॅपॅसिटी जी आहे ती वाढलेली आहे, हे सुद्धा कुठंतरी खऱ्या अर्थानं बघायला मिळतं. आणि इथं सुद्धा लेखक सेम पॉईंट सांगतोय की जिओपॉलिटिकल जे क्रायसिस आहे तो सुरू आहे. टॅरिफ वॉर जे आहे ते वॉर सुरू आहे. आणि ते कसं सुरू आहे, युएसए काय काय करतोय, चायना कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी करतोय आणि त्याच्यामधून जगानं काय धडा घेतलेला आहे हे तुम्हाला आताच समजावून सांगितलं. आणि मग त्या सगळ्या गोष्टींमधून इन्स्पायर होऊन आपण बजेटमध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी करतोय. सेमीकंडक्टर मिशन असू द्या, सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स, कंपोनेंट, बायोफार्मा, केमिकल्स, कॅपिटल गुड्स अँड टेक्सटाईल, या गोष्टींना कशा पद्धतीने याच्यामध्ये वेगळं आणि स्पेशल प्राधान्य देऊन याच्यावरती काम करायचं ठरवलेलं आहे, हे याच्यामध्ये लेखक आपल्याला समजावून खऱ्या अर्थानं सांगतोय. आणि मग हा जो युएसए इम्पॅक्ट आहे किंवा चायना इम्पॅक्ट आहे, तो खऱ्या अर्थानं आपण या बजेटचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन आपण केलं, अलोकेशनचं एक्झिक्युशन व्यवस्थित आपण केलं, तर ते आपण करू शकतोय. तो इम्पॅक्ट जो आहे तो न्यूट्रलाइज करू शकतोय, असं लेखकाला या युरोटेलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला समजावून सांगायचा इथं तर प्रयत्न करताना लेखक आपल्याला बघायला मिळते. आणि जर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती बघितलं आपण तर रेल कनेक्टिव्हिटी अर्बन पॉप्युलेशनसाठी काय दिलेलं आहे, हे ऑलरेडी मी तुम्हाला बजेटचं पॉईंट टू पॉईंट सांगत असताना सांगितले की कोणकोणते पॉईंट आहेत की याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. आणि जे बेसिक त्याची अंडरस्टँडिंग आहे ते ऑलरेडी मी तुमच्याबरोबर डिस्कस केलेली आहे. त्याचबरोबर एक वेगळा मुद्दा सुद्धा आहे. तो वेगळा मुद्दा काय, की युएसए जो आहे, जसं तुम्हाला सांगितलं की युएसए इराणला वारंवार थ्रेट करतोय. आणि तिथं परिस्थिती जी आहे ती युएसएची कधी स्ट्राईक होईल, की कधी युद्धजन्य परिस्थिती होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्याच इराणमध्ये चबाहार पोर्ट इंडिया डेव्हलप करतोय, $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्याच्याच रिलेटेड वेगळं अलोकेशन जे आहे ते वेगळं अलोकेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालेलं नाहीये. कारण युएसए आपल्यावरती सुद्धा टॅरिफ्स लावतोय आणि इराणला सुद्धा अशा पद्धतीनं पॉलिटिकली थ्रेट करतोय, इकॉनॉमिकली थ्रेट करतोय, हे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपण इराण आणि इंडिया जर बघितलं, इंडिया तेवढ्या प्रमाणात नाहीये पण समदुःखीच आहोत आपण. त्यामुळे आता गरज होती की या क्षेत्रामध्ये आपण आणखी स्ट्रॉंगली काम करणं खूप जास्त गरजेचं होतं. पण ते या बजेटमध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नाही. त्यामुळे हा जो मॅप आहे, चबाहार पोर्टची डेव्हलपमेंट आहे, त्याचे काय इम्पॉर्टन्स आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला लागेल. इथं खऱ्या अर्थानं आजचा दहिंदू जो आहे तो दहिंदू मी समाप्त करतोय. अशा आहे चांगल्या पद्धतीनं आजचा दहिंदू तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही आन्सर रायटिंगला सुरुवात करू शकताय. जे दहिंदूमध्ये आपण डेली बेसिसवरती डिस्कशन करत असतो त्यावरती आधारितच मी तिथे क्वेश्चन पोस्ट करतोय, जेणेकरून डे 1 पासून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकाल. विशेष करून मराठी विद्यार्थी आणि इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी दोन्ही विद्यार्थी तिथं आन्सर रायटिंग करू शकताय. आणि जे तुम्ही आन्सर राईट करता ते PDF फॉर्ममध्ये टेलिग्रामला मला पाठवू शकताय. मी स्वतः तुम्हाला त्याच्यावरती फीडबॅक देतोय, गायडन्स देतोय. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे, उपयोगी आहे, फायदेशीर आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा.
सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.